Subject is fundamentals of mechatronics. Our practical is select sensors, actuators, PLCs, microcontroller for mechatronic system. Now in this practical we have to study about the sensors, actuators, PLC and microcontrollers used in mechatronic system. Sensors, actuators, PLCs, microcontroller are the integral parts of mechatronic system. Proper selection and integration of them is crucial in mechatronic system. Sensor plays an important role in modern manufacturing process control. Choosing suitable devices wisely for the intended application will optimize the system to generate the accurate results. आता या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स, PLCज, मायक्रोकंट्रोलर यांची इन्फॉर्मेशन बघायची आहे. नंतर त्यांचं इंटिग्रेशन करून आपल्याला एक मेकॅट्रॉनिक सिस्टीम कशी डिझाईन करता येईल, प्रत्येक टाईपच्या सेन्सरचा काय यूज असतो, ॲक्च्युएटर्स कोणते कोणते आहेत हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट जो आहे या पूर्ण मेकॅट्रॉनिक सिस्टीममधला तो आहे सेन्सर. मग आपल्याला कुठल्या ठिकाणी थर्मल सेन्सर वापरायचं, कुठल्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट सेन्सर वापरायचं, हे जे काही आहे ते आपल्याला मेकॅट्रॉनिक सिस्टीमचं स्टडी करण्याच्या आधी शिकावं लागतं. आता आपण या प्रॅक्टिकलमध्ये सगळ्या सेन्सर, ॲक्च्युएटर आणि मायक्रोकंट्रोलरची इंट्रोडक्शन बघूया. ओके, सिलेक्ट सेन्सर, ॲक्च्युएटर्स, PLC अँड मायक्रोकंट्रोलर फॉर मेकॅट्रॉनिक सिस्टीम विथ जस्टिफिकेशन. म्हणजे आपण हाच सेन्सर का सिलेक्ट केला, हे सिंगल ॲक्टिंग ॲक्च्युएटरच का सिलेक्ट केलं किंवा न्यूमॅटिकच का सिलेक्ट केलं हे आपल्याला जस्टिफाय करता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे प्रॅक्टिकल बघायचं आहे. आता बेसिक कन्सेप्ट ज्या लागणार आहेत त्या आपण बघूया. सेन्सर इज अन एलिमेंट विच प्रोड्युसेस अ सिग्नल relating to the quantity being measured. They convert mechanical, magnetic, thermal, optical, chemical variations into electrical voltages and current. Depending on what they measure, sensors are usually categorized as follows. Okay, सेन्सर म्हणजे काय? सेन्सर एखादी क्वांटिटी जी मेजर करायची आहे ती सेन्स करतं आणि त्याचं कन्वर्जन कशात करतं, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. मग व्होल्टेज असेल, करंट असेल, एट्सेट्रा. फॉर एक्झाम्पल आता आपण टेम्परेचरचं बघूया. आपल्याला नॉर्मल थर्मामीटर नाही वापरता येते एखाद्या इंजिनचं किंवा एखाद्या एक्सपेरिमेंटल ॲपरेटसचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी. मग त्या ठिकाणी काय वापरलं जातं, थर्मोकपल्स वापरले जातात. ओके, मग ते जे थर्मोकपल आहेत ते काय करतात, जे टेम्परेचर आहे ते सेन्स करतात आणि इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल व्होल्टेजमध्ये आपल्याला आउटपुट देतात आणि मग आपल्याला ते कन्व्हर्ट करायचं असतं. जे आपल्याला आउटपुट मिळालं ते इक्विव्हॅलंट टेम्परेचरमध्ये. मग आपल्याला अशा पद्धतीने टेम्परेचर मिळतं. दुसरं एक एक्झाम्पल सेन्सरचं म्हणजे ऑब्जेक्ट डिटेक्शन. ओके, कन्व्हेअर बेल्ट सिस्टीम असते बघा मेनी ऑफ द इंडस्ट्रीजमध्ये. तर किती ऑब्जेक्ट पास झाले त्या कन्व्हेअरवरनं हे मेजर करण्यासाठी सेन्सर, लाईट सेन्सर असू द्या किंवा प्रॉक्झिमिटी सेन्सर, हे सेन्सर्स यूज केले जातात. नंतर दुसरी अनदर एक्झाम्पल इज, तुम्ही जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीत गेला तिथे ऑटोमॅटिकली ओपनिंग आणि क्लोजिंग डोअरचं ॲप्लिकेशन आहे. ओके, तर एखाद्या सर्टन डिस्टन्सवर तुम्ही उभे असाल डोअरपासून आणि तुम्हाला मध्ये जायचं आहे, तर ते डोअर ऑटोमॅटिकली तुमची लोकेशन सेन्स करतं आणि ते डोअर ओपन करतं. मग तुम्ही मध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या डोअरपासून पर्टिक्युलर डिस्टन्सवरती जातात, म्हणजे त्या डोअरपासून लांब जातात, तेव्हा ते डोअर काय होतं, ऑटोमॅटिकली बंद होतं. अशा पद्धतीने ते ह्युमन बिंग डिटेक्ट करतं. ओके, आता आपण नेक्स्ट सेन्सर बघू. आता हे कॅटेगरीज बघूया कोणकोणते आहेत सेन्सर्स, म्हणजे क्लासिफिकेशन बघूया. पहिलं आहे टेम्परेचर सेन्सर, थर्मिस्टर, थर्मोकपल, RTDs. ओके, देन प्रेशर सेन्सर. मेनी ऑफ द कंडिशन्समध्ये आपल्याला प्रेशर मेजर करायचं असतं, तर तिथे आपण डायरेक्ट गेज इम्प्लिमेंट नाही करू शकत किंवा यूज नाही करू शकत. तर अशा ठिकाणी आपल्याला हे व्हेरियस सेन्सर्स वापरता येतात. फायब्रो ऑप्टिक, इलेक्ट्रिक बेस लिक्विड मॅनोमीटर्स, एट्सेट्रा. नंतर डिस्प्लेसमेंट अँड प्रॉक्झिमिटी सेन्सर्स आहेत, LVDT अँड कॅपॅसिटिव्ह. आता पुढचा जो पार्ट आहे मेकॅट्रॉनिक्सचा तो आहे ॲक्च्युएटर.
ॲक्च्युएटर कन्वर्ट आउटपुट ऑफ कंट्रोलर इंटू द कंट्रोलिंग ॲक्शन. आता जे काही सेन्सरने सेन्स केलं आहे त्याचं जे आउटपुट आहे ते कंट्रोलिंग ॲक्शनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं? ॲक्च्युएटर. ॲक्च्युएटर ॲक्च्युली मेकॅनिकल पॉवर प्रोव्हाइड करतं. ॲक्च्युएटर प्रोड्युसेस फिजिकल चेंजेस सच ॲज लिनियर अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट जी होते ती मेकॅनिकल पॉवरच आहे, त्यामुळे ॲक्च्युएटर प्रोव्हाइड्स मेकॅनिकल पॉवर. एक्झाम्पल्स आर solenoids, electric motors, hydraulic cylinders, pneumatic cylinders and motors. मेन इम्पॉर्टंट आहे पार्ट जो मेकॅट्रॉनिक सिस्टीममध्ये यूज केला जातो वाईडली, तो आहे PLC, दॅट इज प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. या मेकॅट्रॉनिक्सच्या कोर्समध्ये आपल्याला जवळजवळ 8 ते 9 प्रोग्राम्स PLC वरती आहेत, ते स्टडी करायचे आहेत आपल्याला. ओके. इट इज ॲन industrial computer control system that continuously monitors the state of input devices and make decisions based upon custom program to control the state of output device. म्हणजे जे काही इनपुट आहेत त्यांची कंडिशन स्टडी करून त्यानुसार आउटपुट देण्याचं काम कोण करतो? PLC करतो. आता PLC आपण कुठे कुठे इम्प्लिमेंट करू शकतो? समजा एखादं वॉशिंग मशीन आहे, त्याचं तुम्हाला प्रोग्राम करायचा आहे. वॉश, रिन्स आणि स्पिन सायकल अशा 3 सायकल असतात वॉशिंग मशीनला, तिथे तुम्ही PLC इम्प्लिमेंट करू शकतात. किंवा ऑटोमॅटिक डोअर ओपनिंग अँड क्लोजिंगसाठी तुम्ही PLC इम्प्लिमेंट करू शकतात. ट्रॅफिक लाईट कंट्रोलर, जे काही ट्रॅफिक सिग्नल्स असतात त्याचे जे लाईट्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी PLC यूज केले जातात. नंतर टँक लेवल कंट्रोलर, टँक फिल झाला की ऑटोमॅटिकली टॅप बंद झाला पाहिजे किंवा आपल्याला सिग्नल मिळाला पाहिजे, याच्यासाठी PLC यूज करू शकतात. किंवा मेनी ऑफ द इंडस्ट्रीजमध्ये टेम्परेचर कंट्रोलसाठी PLC आपण वापरू शकतो. द PLC डिव्हाइस इज वाइडली यूज्ड इन इंडस्ट्री टू ऑटोमेट इव्हेंट बेस्ड कंट्रोल, इंटरलॉकिंग ऑपरेशन्स अँड सिक्वेन्सिंग ऑफ ऑपरेशन्स. ओके. इंटरलॉकिंग आणि सिक्वेन्सिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे की एखादं ऑपरेशन झाल्यानंतर दुसरं ऑपरेशन सिक्वेन्शियली होणं गरजेचं असतं, त्याकरता PLC यूज केला जातो. PLC इज यूज्ड इन ऑल प्रोसेस इंडस्ट्रीज व्हेअर द रिक्वायरमेंट ऑफ प्रोसेस सेफ्टी अँड इंटरलॉक्स. फॉर एक्झाम्पल थर्मल पॉवर प्लांट, स्टील इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री अँड फर्टिलायझर्स. नेक्स्ट पार्ट आहे मायक्रोकंट्रोलर. Microcontroller is a compact integrated circuit designed to govern a specific operation in an embedded system. Embedded system म्हणजे सॉफ्टवेअर सिस्टीम अँड इलेक्ट्रिकल सिस्टीम जी आपण कंबाईन करतो ती दॅट इज अ एम्बेडेड सिस्टीम. अ टिपिकल मायक्रोकंट्रोलर includes processor, memory and input output peripherals on a single chip. आता तुम्ही मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जेव्हा डिसअसेंबल करतात तेव्हा तुम्हाला चिप्स दिसतात. ओके. त्यामध्ये बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये मायक्रोकंट्रोलर यूज केलेला असतो. त्याला काय असतात? इनपुट आउटपुट पोर्ट्स असतात, मेमरी सेल असतात. ओके. मेमरी सेल कशासाठी असतात? जी काही ॲक्शन झाली आहे ती रेकॉर्ड होण्यासाठी किंवा रिकॉल करण्यासाठी आपल्याला मेमरी बीटची गरज असते. मायक्रोकंट्रोलर यूज्ड इन ऑटोमोबाईल इंजिन कंट्रोल सिस्टीम, इम्प्लांटेबल मेडिकल डिव्हाइसेस. आता जे काही इम्प्लांट केले जातात मेडिकल डिव्हाइसेस, मग पेसमेकर असू द्या किंवा ओके पेसमेकर वगैरे अशासारख्या डिव्हाइसेसमध्ये आपण मायक्रोकंट्रोलर सिस्टीम यूज केलेली असते. रिमोट कंट्रोल्स, ऑफिस मशीन्स, अप्लायन्सेस, पॉवर टूल्स, टॉईज अँड अदर एम्बेडेड सिस्टीम. ओके. आता पॉवर टूल्स म्हणजे काय? CNC machine, okay, is like a power tool. An embedded system is a combination of computer hardware and software designed for a specific function or functions within larger system. आता आपण सेन्सर्स बघणार आहेत. पहिला जो आहे तो प्रॉक्झिमिटी टाईप बघणार आहे. पहिला इंडक्टिव्ह प्रॉक्झिमिटी सेन्सर्स. हा प्रॉक्झिमिटी सेन्सर जेव्हा आपल्याला मटेरियल सॉर्टिंग करायचं असतं, समजा मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक पार्ट जेव्हा एकाच कन्व्हेअरवरनं चालत आहे आणि आपल्याला त्यांना सॉर्ट करायचे, तेव्हा प्रॉक्झिमिटी टाईपचे सेन्सर्स यूज केले जातात.
Inductive proximity sensors are used for non-contact type detection of metallic objects. ओके, आता यांना कॉन्टॅक्ट म्हणजे डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट ऑब्जेक्टशी मेंटेन करायची काही गरज नसते, ते नॉन कॉन्टॅक्ट टाईप आहेत, ते जस्ट सेन्स करतात. Their operating principle is based on a coil and oscillator that creates a electromagnetic field in the close surroundings of sensing surface. Examples are robotics and CNC. आता CNC मध्ये आणि robotics मध्ये proximity sensors important आहे. आता CNC मध्ये कशासाठी आहेत की तुम्ही वर्कपीस प्रॉपरली माउंट केला आहे की नाही, टूल्स व्यवस्थित चकमध्ये माउंट केलेले आहेत की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी प्रॉक्झिमिटी सेन्सर्स यूज करू शकतो. देन कॅपॅसिटिव्ह प्रॉक्झिमिटी सेन्सर्स. आता इंडक्टिव्हमध्ये काय होतं, त्याचं प्रिन्सिपल जे आहे ते आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि कॅपॅसिटिव्ह प्रॉक्झिमिटी सेन्सरचं आहे दे आर बेस्ड ऑन कॅपॅसिटन्स, दे जनरेट्स कॅपॅसिटन्स. The capacitive type can reliably detect dielectric material in addition to metal. Okay, ते dielectric metal पण डिटेक्ट करतात with metals also. Effective for short range detection out of few inches. Such sensors react to the variations in electrical capacitance between probe and its surrounding environment. Example, product detection particularly through non-metallic packaging. आता हे टेम्परेचर सेन्सर आहेत, हे आहे RTD आणि हे आहे थर्मोकपल. ओके, रेजिस्टन्स ऑफ मेनी ऑफ द मेटल increases with increasing temperature and its conductivity decreases. We know that in many of the metals resistance increase होत जातं, जसजसं टेम्परेचर वाढतं तसतसं रेजिस्टन्स काय होतं, इन्क्रीज होतं, आणि कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते, म्हणजेच करंट फ्लो डिक्रीज होतं. RTD कन्सिस्ट ऑफ प्लॅटिनम, निकेल एट्सेट्रा हुज रेजिस्टन्स व्हॅरीज विथ टेम्परेचर. अशा वायर्स या थर्मोकपलमध्ये या RTD मध्ये यूज केलेल्या असतात. आता हे आहे नेक्स्ट थर्मोकपल. धीस जनरली वर्क्स ऑन पेल्टियर्स इफेक्ट और सीबॅक इफेक्ट. आता इथे बघा, दोन डिसिमिलर मेटलच्या वायर जॉईन केलेल्या असतात, एक हॉट जंक्शन असतं आणि एक कोल्ड जंक्शन असतं. जिथे ज्या वायर्स जॉईन केलेल्या आहेत एका ठिकाणी हॉट जंक्शन आणि एका ठिकाणी कोल्ड जंक्शन मेंटेन केलं जातं. जसजसं टेम्परेचर वाढत जातं तसतसा करंट फ्लो होत जातो आणि आपल्याला रीडिंग इथे मिळतं. अ थर्मोकपल इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस कन्सिस्टिंग ऑफ टू डिसिमिलर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स forming an electrical junction. A thermocouple produces temperature dependent voltage as a result of thermoelectric effect, and this voltage can be interpreted to measure the temperature. ओके, म्हणजे जसं जसं टेम्परेचर चेंज होणार आहे तसं ते व्होल्टेज आपल्याला इंडिकेट करणार आहे. नेक्स्ट आहे लाईट सेन्सर्स. आता ऑब्जेक्ट डिटेक्शनमध्ये हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे लाईट सेन्सर. तर फोटोडायोड आणि फोटो इलेक्ट्रिक सेन्सर असे दोन सेन्सर्स यूज केले जातात. फोटोडायोड इज अ सेमी कंडक्टर डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल करंट. द करंट इज जनरेटेड when photons are absorbed in the photodiode. Photons are what? It is a part of electrical light present. It is a part of light. So photodiode receives photons. A photoelectric sensor is an equipment used to discover the distance, absence and presence of object by light transmitter. These are next are strain gauge sensors or pressure sensors. First one is strain gauge, second one is load cell. The strain gauge is a passive resistive transducer which converts mechanical elongation into and compression into resistance change. Passive म्हणजे काय, याला इलेक्ट्रिकल सप्लाय लागतो एक्सटर्नल म्हणून त्याला पॅसिव्ह रेझिस्टिव्ह सेन्सर म्हणतात. These change in resistance takes place due to variation in length and cross section area of the gauge wire when the external force apply on it.
आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला की एलॉंगेशन होतं बिकॉज ऑफ वॉट, कॉम्प्रेशन और मे बी टेन्शन. सो जे काही स्ट्रेन जनरेट होतो त्याचं इक्विवॅलंट व्होल्टेजमध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळते. नेक्स्ट इज लोड सेल. Load cell is a type of transducer specially for a force measurement. It converts force such as tension, compression, pressure or torque into electrical signal that can be measured and standardized. Next is displacement sensors. This is potentiometer and this is LVDT. Potentiometer can measure or convert rotary and linear displacement into voltage. जी काही डिस्प्लेसमेंट झाली आहे ती मेजर करतो आणि इक्विवॅलंट व्होल्टेज आपल्याला इंडिकेट करतो. देअर आर टू टाइप्स ऑफ पोटेन्शियोमीटर्स, लिनियर अँड रोटरी. लिनियर potentiometer is used to indicate the linear displacement and rotary is for rotary displacement. It is used in pressure measurement with using diaphragm. Okay, this one is second LVDT. Long form is linear variable differential transistor. Are mostly used transducer to translate linear displacement into electrical signal. It consists of primary winding and two secondary winding. A cylindrical ferrite core is attached to the sensing shaft. आता ही जी डायग्राम तुम्हाला दिसते आहे याच्यामध्ये मधली जी वाइंडिंग आहे ती कुठली आहे, प्रायमरी वाइंडिंग आहे. त्याला इनपुट व्होल्टेज दिलेलं असतं आणि ह्या ज्या साईडला ज्या आहेत, आता ही जी आहे ती S1 आहे, सेकंडरी वाइंडिंग नंबर 1 अँड सेकंडरी वाइंडिंग नंबर 2. आणि ही मध्ये जी आहे ती फेराइट कोर आहे जिची डिस्प्लेसमेंट आपल्याला मेजर करायची आहे. आणि ती कशी मेजर होते ते बघूया. जर का आता ही जी कोरची डिस्प्लेसमेंट आहे ती लेफ्ट साईडला झाली तर अक्रॉस S1 व्होल्टेज इन्क्रीज होतं आणि आपल्याला आउटपुट मिळतं. ओके, समजा हीच कोर राईटला शिफ्ट झाली तर V2ला आपल्याला V2 इन्क्रीज होतो आणि V1 डिक्रीज होतो आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं. पण समजा जर ही कोर सेंटरला असेल तर दोन्ही साईडला व्होल्टेज कसं असतं, सेम असतं. त्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज काही मिळत नाही. आता याच्यात आउटपुट व्होल्टेज कसं काढतात, V1 मायनस V2. These are electrical actuators. This is electrical motor and this is stepper motor. An electrical motor is an electrical machine that converts electrical energy into mechanical energy. A stepper motor is also known as step motor or stepping motor that divides full rotation into number of equal steps. It is used for precise control of shaft or lever. Next is solenoid valve. Most of the electro-pneumatic circuit मध्ये solenoid valve use केला जातो. Solenoid valve convert electrical signal into mechanical motion. Usually is rectilinear motion, that is linear motion. It is used to control of pneumatic and hydraulic cylinder. हे त्याचं ॲप्लिकेशन आहे, न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक सिलेंडरमध्ये यूज केलं जातं. These are actuators, pneumatic actuator and hydraulic actuator. तर न्यूमॅटिक ॲक्च्युएटरमध्ये काय असतं, पिस्टन असतो, डायफ्रॅम असतो आणि मोटिव्ह पॉवर जनरेट करतो न्यूमॅटिक ॲक्च्युएटर. आणि कशावरती वर्क करतं, एअर प्रेशरवरती वर्क करतं. नंतर हायड्रॉलिक ॲक्च्युएटर. हायड्रॉलिक ॲक्च्युएटर कन्सिस्ट ऑफ सिलेंडर और फ्लुइड मोटर दॅट युजेस हायड्रॉलिक पॉवर. आता हायड्रॉलिक पॉवर म्हणजे काय, ऑइल. आता इथे जसं एअर वापरली जाते तसं हायड्रॉलिक ॲक्च्युएटरमध्ये काय वापरलं जातं, ऑइल वापरलं जातं. द मेकॅनिकल मोशन गिव्ज अन आउटपुट इन टर्म्स ऑफ लिनियर, रोटरी और ऑसिलेटरी मोशन. ॲज लिक्विड्स आर नियरली इम्पॉसिबल टू कॉम्प्रेस, a hydraulic actuator can exert a large force. This is PLC and this is microcontroller. आता आपण बघितलं होतं PLC काय आहे. It is a computer based control system, continuously monitors the state of input devices and makes
डिसिजन अकॉर्डिंग टू इट. ॲप्लिकेशन्स याचे पण मी तुम्हाला आधी सांगितले आहेत. ओके. आता मायक्रो कंट्रोलर. आता ह्या ज्या तुम्हाला दिसत आहेत ह्या पिन्स असतात. ओके. आता 8 पिन मायक्रो कंट्रोलर, 40 पिन मायक्रो कंट्रोलर असे व्हेरियस टाईपमध्ये मायक्रो कंट्रोलर्स अवेलेबल असतात. त्यातलं 8051 आता हे नंबरनी पण डिनोट केले जातात. तर 8051 मायक्रो कंट्रोलर मोस्टली यूज केलं जातं. नंतर 8086 पण मायक्रो कंट्रोलर यूज केलं जातं.